जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ पारलेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज। इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। यूट्यूबर रणवीर इलाहाबादिया आणि आशिष चंचलानी याला सर्वोच्च न्यायालयाने झटका दिलाय। कोर्टाने त्यांना पासपोर्ट देण्यास नकार दिलाय। न्यायालयाने आता इलाहाबादिया याला 2 आठवड्यांनी येण्यास सांगितले आहे। जर पासपोर्ट जारी करण्याचा आदेश दिला तर त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो, असं न्यायालयाने म्हटलं आहे। चंद्रचूड यांनी रणवीर इलाहाबादिया याच्या रोजीरोटीवर होणाऱ्या परिणामाचा हवाला देत पासपोर्ट सादर करण्याच्या अटीत सुधारणा करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात केलेली होती। यावर न्यायालयाने म्हटले की त्याचे 2 पैलू आहेत। जर आम्ही तुम्हाला प्रवास करण्याची परवानगी दिली तर चौकशीवर परिणाम होईल आणि ती पुढे ढकलली जाऊ शकते। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणात सांगितले की तपास पूर्ण करण्यासाठी आणखी 2 आठवडे लागतील। यानंतर न्यायालयाने इलाहाबादिया याला 2 आठवड्यांनी येण्यास सांगितले आहे। या सर्वावर इंडियाज गॉट लेटेंट या स्टँड अप कॉमेडी शो मध्ये अश्लील टिप्पण्या केल्याचा आरोप आहे। शो दरम्यान काही लोकांनी पालकांबाबत अश्लील टिप्पण्या केल्या होत्या। या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी।